दादा या पक्षाच्या मार्फत आपण कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संस्था गोकुळ या संस्थेचे ठराव एकत्रितपणानं शक्ती प्रदर्शनानं आपण या कार्यालयामध्ये जाऊन देणार आहोत। या कार्यक्रमाला उपस्थित माजी आमदार के.पी. पाटील साहेब, राहुल पाटील, अरुणराव डोंगरे, बाबासाहेब पाटील आसुटेकर, सुधीर देसाई, रवींद्र गायकवाड, अमरसिंह पाटील शिरोड, केरमाभाऊ पाटील, शिवाजीराव पाटील, भगवंत चिरमन, युवराज बापू, नवीन मुश्रीफ, बाळासाहेब खाडे, डॉक्टर जयंत पाटील, क्रांतिसिंह पाटील, भैया माने, उमेश भोटे, किसन चौगुले, शंकर पाटील, जयंत पाटील कोलकर, राजीव सूर्यवंशी, रणजित दादा पाटील मुदाट, अजून 2 तालुक्याचे लोक यायचे आहेत। मला एक गोष्ट आग्रहापूर्वक सांगावं लागेल, सतीश पाटील गडिंगलज यांनी गडिंगलज तालुक्यातून 220 ठराव गोळा केले आहेत। त्यांचं मनापूर्वक अभिनंदन करूया। आणि माजी आमदार राजेश पाटील यांनी 150 ठराव सर्वे करून ते दोघेही सह्याद्री ऑफिसच्या पुढे आलेले आहेत। आणि आता आपल्याला वेळ होती म्हणून आपण हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। मी आपला सर्वांचा मनापूर्वक आभारी आहे। तर 2 दिवस थोडा पाऊस सुरू झाल्यामुळं आपली सर्वांची तरू करण्याची पेरण्याची घाई सुरू झाली आणि आपल्या सर्वांना आपल्याला आज ठरावासाठी आम्ही बोलावलं। आपण शेतातली वगैरे कामं सोडून येत आहात, त्यामुळे मनपूर्वक आपल्या सर्वांचा आभारी आहे। पुन्हा माझी विनंती आहे, आता निवडणूक ज्या वेळेला लागेल त्यावेळेला आपल्या सर्वांना आपल्याला तीर्थक्षेत्रासाठी जायचं आहे दर्शनासाठी। त्यावेळेला आपलं माझी बहीण साखरिया, माझी कोळपण आहे, माझी शेती आहे, मला तरी काम आहे, माझ्याकडे मत भारत देत नाही, अशा कृपया उभी न करता आपले नेते म्हणजे ज्यावेळेला मला बोलावतील त्यावेळेला तुम्हाला गाडीत बसून आपण देवदर्शनाला जायचं आहे। मी अनेक वेळा बघितलं की सांगतात की साहेब नाही बसच माझ्या हात देत नाही, कुठं पण ठरावपणाला सांगितलं कुणी आम्ही काय कुठे बघून गेला होता। म्हणून मी आपल्याला विनंती करेन की निवडणूक असते आणि निवडणुकीच्या वेळेला ज्या वेळेला आपण गोष्टी केल्या नाही तर त्याचा भाग आपला कशाला होत असतो। बंधुभगिनींनो, मी मनपूर्वक आपला सर्वांचा आभारी आहे। गेल्या 5 वर्षामध्ये गोकुळचा कारभार करण्याची संधी आपण सर्वांनी दिली। आपल्याला माहिती की त्यावेळेला आपण शिवसेनेचे आता असलेले चंद्रजित नरके असतील, आंबेडकर साहेब असतील, त्यानंतर राष्ट्रवादीचे बी असेल, के.पी. पाटील साहेब असेल किंवा राजेश पाटील असतील आणि काँग्रेसची मंडळी आपल्याला होती, आणि विनय पुढे जनसुराचे आपल्याला होते। आता 3 पक्ष आम्ही एकच आहोत युतीमध्ये आणि माझा काँग्रेसचा मित्र आहे तो दुरावलेला आहे। आणि यामध्ये 2 वर्ष पहिल्यांदा दुसरा दादाजींनी चेतनपदाची धुरा वाहिली ती आता शिंदे गटामध्ये आहे। 2 वर्ष अरुणराव डोंगरेंनी सुद्धा वाहिली ती आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे। आणि 1 वर्ष नवीन मुश्रीफ की जे राष्ट्रवादी आहेत त्यांनी चेतनपदाची धुरा वाहिलेली आहे। तर या 5 वर्षामध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादीनं या गोकुळचा कारभार केलेला आहे। आणि आपल्याला माहिती आहे की 16 रुपये म्हशीला आम्ही दूध देण्याचा निर्णय घेतला, 2 रुपये आम्ही देणार होतो, गाईला 12 रुपये आम्ही दूध वाढ केली। पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये विस्तार करून आपण चांगली व्यवस्था त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला। करमाळा विजेचा प्रकल्प आपण केला, नवीन पेट्रोल केलं, आपण हेड ऑफिसला आणि आपल्या पशुखाद्यावर सुद्धा सोडण्याचा प्रकल्प बसवला। आणि बरोबर अनेक उपपदार्थांची मग पेढ्यापासून बासुंदी आईस्क्रीम सकट इतर अनेक व्यवस्था आपण केलेल्या काही अधिक वेळ आपल्याला घेणार नाही। आता आपल्याकडे जे ठराव गोळा झालेले म्हणजे पत्रकार बंधू उपस्थित आहे त्यांनी थोडंसं लक्षपूर्वक बघावं, ऐकावं। नवीनमध्ये राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली 223 ठराव त्यांनी आज आणलेले आहेत। अरुणराव डोंगरे, किसन चौगुले आणि राहुल पाटील यांचे थोडे ठराव आहेत। या सगळ्या मिळून 384 ठराव त्यांनी आज आपण आणलेले आहेत।
कागदमध्ये नवीन कृषीपाणी युवराज बापूंनी 284 ठराव या आपल्याकडे मांडलेले आहेत. बदलमध्ये केपी पाटील साहेब, रणजित पाटील यांनी 213 ठराव, चंदगडमध्ये आता राजेश पाटील येत आहेत 165 ठराव, नंतर गडीमध्ये सतीश पाटील आणि आपल्या नंदाताई बाबूताई आणि त्यांचे संपूर्ण कार्यकर्त्यांनी 222 ठराव त्यांनी आज आपल्याला मांडलेले आहेत. शिरोळमध्ये अमर पाटील, अजय पाटील यांनी 165 ठराव मांडलेले आहेत. शाहू धनवली गायकवाड यांनी 42, सुधीर देसाई, वसंतराव धने आंध्रामध्ये 152, त्यानंतर पन्हाळ्यामधून बाबासाहेब पाटील असून आणि आपले तेथील जिल्हा परिषद सदस्य यांनी 40 ठराव मांडलेले आहेत. आणि हातकणंगल्यामधून हातकणंगले हा तसा फार मोठा आम्हाला आव्हानात्मक तालुका होता, म्हणून त्या ठिकाणी मला आव्हान मानले पाहिजे. छोटूराव वेगवेगळे आणि आसिफ खलास यांनी 67 ठराव मांडलेले आहेत. आणि गगनवाड्यामधून आपल्याला फक्त राहुल पाटलांचे पण 4 ठराव मिळालेले आहेत. असे 50 किती राहुल पाटील 30 आणि बाबासाहेब कडे 50 ठराव पडणारे आहेत. त्याचा मतदारसंघ एक आहे. आणि या सगळ्यांची बेरीज ही 1971 म्हणजे जवळजवळ 2000 ठरावांचे होते. आता अवसायामध्ये ज्यांनी संस्था ज्या काढलेल्या आहेत त्याचा हायकोर्टने एका संस्थेचा निकाल दिलेला आहे. आणि मला वाटतं माझं भाषण झाल्यानंतर काल हायकोर्टाचा जो निकाल आला आणि त्यांनी जे निरीक्षण नोंदवलेलं आहे ते सुद्धा आम्ही आपल्याला देणार आहे की लिक्विडेशन मध्ये काढणं ही किती गंभीर चूक होती. अशा प्रकारचं निरीक्षण ते उच्च न्यायालयात नोंदवलं आहे. त्याच्या बाबतीत आम्ही तुम्हाला देऊ, उद्या त्याचं ते चित्रित करतील. म्हणून आता आपल्याला आमदार आदरणीय राजेश पाटील साहेब आणि सर्व ठरावकांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आदरणीय सतीश पाटील साहेब सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाटील, सतीश पाटील, कारखान्याचे चेअरमन भाई पताळे, यशवंत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आता ही खेळ आमची आलेली आहे. आता एकच त्याचा अडचण आपल्या समोर आहे, आपण जायचं आहे की ठराव वास्तविक आपल्या हातात त्यांनी द्यायला पाहिजे होते. आता ठराव त्यांच्या हातामध्ये दिलेले नाही. तुमच्या नेते मंडळींच्याकडे तुमचे ठराव आहे प्रत्येक तालुक्याच्या. माझी विनंती अशी आहे मॅडम आणि आपले नेते मंडळी तुम्हाला जी टीम आहे त्याला ठरावातून व्यवस्थितपणानं पाऊस आला की ते आत झाला रुजू नका. पाऊस झाला की आत आले त्याचे मंडळीच्या आला गेला तर आणि ज्यांनी जेवायचं आहे त्यांनी ठराव तिकडून जेवावं किंवा आता बसून जेवावं. आता शेती प्रदर्शनाला आपल्याला आत जायचं असल्यामुळे आपण आत जाऊ आणि तिथं आपापल्या चौकटीच्या प्रमुख मंडळींनी आपापल्या लोकांचे ठराव हातामध्ये द्यावे अशी विनंती मी करतो. आम्ही सगळे नेते मंडळी हात मांडण्यामध्ये बसतो. तुम्ही या आणि मग आपण 15 मिनिटांनी आपले नेतृत्व करू आणि तुम्ही सगळेजण मागून 2000 ठराव घेऊन आज आपण गोकुळवर आपण युतीचा झेंडा फडकायचा आहे. तर मोठा भाऊ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या गटाचं नेतृत्व करेल असा विश्वास मी यांनी देतो आणि मनपूर्वक आपले सर्वांचे आभार मानतो. आणि आपण सर्वांनी आता पहिल्यांदा हलगी, नंतर भजन, त्यानंतर नेते मंडळी, नंतर चंदगड तालुका, आजरा तालुका, गडिंग्लज, शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, नरवी, राधानगरी, मुदगड, कागद अशा जिथे आपण
ते आपल्या मतदारात करून घ्यावे. इथं बसा बाहेर काही करू नका. थांबायचा चला घ्या. धन्यवाद साहेब. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.